नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर धनंजय खनके आणि स्वागत आहे तुमचं दिशा विचारमध्ये. मित्रांनो, खूप आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील किंवा भारतातील जी मेडिकलची ऍडमिशन प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. एमसीसीची नोटीस आलेली आहे. तर भरपूर पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मला फोन आले होते की ह्या प्रोसेसमध्ये कुणी कुणी भाग घ्यायला पाहिजे, म्हणजे एमसीसी मध्ये मेडिकल काउन्सिल कमिटीच्या वेबसाईटला कुणी कुणी अप्लाय करायला पाहिजे. तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा खूप छान आलेला आहे, ज्यांची ऑल इंडिया रँक आहे ही एक 60,000पासून तर 80,000च्या आसपास आहे, अशा विद्यार्थ्यांना 15% ऑल इंडिया कोटा जो आहे गव्हर्नमेंट कॉलेजेसचा, उदाहरणार्थ महाराष्ट्रातील कॉलेजेस असतील, आपल्या जवळचं राज्य आहे मध्य प्रदेशमध्ये असतील, केरळमधले असतील, कर्नाटकामधले असतील किंवा पूर्ण भारतातले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यांच्या 15% कोट्याच्या ऍडमिशनसाठी एमसीसी मध्ये आपण अप्लाय करू शकता. बरोबर. ज्यांचा स्कोर चांगला आलेला आहे अशांनी एम्स मध्ये देखील अप्लाय करायला काहीच हरकत नाही. एम्सच्या 100% सीट्स ह्या एमसीसीच्या पोर्टलद्वारे ऍडमिशन होतात तिथे. बरोबर. त्यानंतर दुसरा मुद्दा, असे विद्यार्थी ज्यांना एमबीबीएस बीडीएस ला डीम्ड कॉलेजेसला ऍडमिशन घेतंय, उदाहरणार्थ भारतीय विद्यापीठ असेल, डीवाय पाटील असेल, अशा डीम कॉलेजेसमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशाने देखील एमसीसीच्या पोर्टलला अप्लाय करणं हे अपेक्षित आहे. बरोबर. त्यानंतर भरपूर पालकांना काय किंवा आम्हाला फक्त महाराष्ट्रातच एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचंय किंवा बीएमएस ला घ्यायचंय, बीएचएमएस ला घ्यायचंय, तर त्यांनी तिथे अप्लाय करायला हवं का? तर नाही. तर महाराष्ट्रात जेवढे काही मेडिकल कॉलेजेस आहेत, एमबीबीएस असतील, बीएमएस असतील, बीडीएस असतील, बीएचएमएस असतील, तर अशांसाठी 85% जो स्टेट कोटा आहे याच्यासाठी जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्याचा शेड्यूल नंतर पुन्हा एक 10 ते 13 तारखेच्या दरम्यान येईल. तर त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. महाराष्ट्रातली ही जी ऍडमिशन प्रोसेस आहे ही सगळी होते सीईटी सेलच्या मार्फत आणि ऑल इंडिया कोटेची जी आहे ती होते एमसीसीच्या मार्फत. तर आता फक्त एमसीसीची ही ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातली ऍडमिशन प्रोसेस लवकर सुरू होईल. त्या संदर्भात अपडेट देखील आपल्या ग्रुपवर आणि युट्यूब चॅनलवर मी नक्कीच टाकेल. बरोबर. तर जे विद्यार्थी सर्वप्रथम हा व्हिडिओ बघताय त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऍडमिशन रिलेटेड अशाच आपण पोस्ट ह्या चॅनलवर आपण करत असतो. ठीक आहे. त्यानंतर ज्यांना कुणाला डाऊट असेल काही ऍडमिशन प्रोसेस विषयी, खाली आपला नंबर दिलेला आहे, आपण नंबरवर कॉल देखील करू शकता. आणि आपलं दिशा एज्युकेअरचं नाशिक येथे ऑफिस आहे, तर ऑफिसचा ऍड्रेस देखील मी खाली मेन्शन केलेला आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर त्या लिंकने तुम्ही आपल्या ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता. धन्यवाद.